आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या भक्तीबरोबर माणुसकीची वारी. आस्था रोटी बँकेकडून शेकडो गरजूंना फराळ वाटप. विठ्ठल मंदिरातच नाही तर उपाशी माणसाच्या डोळ्यातही दिसतो. आषाढी एकादशी म्हणजे विठुरायांच्या दर्शनासाठी लाखो वारकऱ्यांची पंढरीकडे जाणारी वारी. मात्र या भक्तीच्या सोहळ्यात समाजातील उपेक्षित, निराधार आणि गरजू बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याची माणुसकीची वारी आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेने घडवून आणली. भुकलेच्या पोटी अन्नाचा घास म्हणजेच खरी देवपूजा या भावनेतून आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शेकडो गरजू नागरिकांना फराळाचं वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल पांडुरंगाच्या प्रतिमेचं पूजन करून भक्तिमय वातावरणात झाली. विठ्ठल नामाचा गजर, भक्तीचे वातावरण आणि सेवाभावनी भारावलेल्या वातावरणात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फराळ वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी श्री सिद्धेश्वर देवस्थानचे मानकरी राजशेखर हिर्याबू, उद्योगपती महेश भंडारी, उद्योजक ओमप्रकाश दरक, सौ प्रांजल मोहिकार तसेच सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेटी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना, कुष्ठरोग वसाहतीतील नागरिकांना, झोपडपट्टी परिसरातील निराधार आजी आजोबांना तसेच रस्त्यावर जीवन जगणाऱ्या गरजू व भिक्षेगरी बांधवांना फराळाचं वाटप करण्यात आले. हातात फराळाचे पाकिट घेताना अनेक गरजूंच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे हास्य आणि डोळ्यात दाटलेले आनंदाश्रू हेच या सेवा कार्याचं खरे समाधान होते. कुणासाठी हा फराळ केवळ अन्नाचा घास होता तर कोणासाठी तो समाज अजूनही आपला आहे याची जाणीव करून देणारा मायेचा आधार होता. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आस्था रोटी बँकेच्या कार्याचं कौतुक करत आस्था रोटी बँकेकडून वर्षातील 365 दिवस गोरगरीब व गरजू नागरिकांना मोफत अन्नदान केले जाते. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता सुरू असलेली ही मानवसेवा समाजासाठी प्रेरणादायी आहे. आस्था रोटी बँकेच्या या कार्याला आमचा मनापासून सलाम असे गौरवोद्गार काढले. आस्था रोटी बँकेच्या स्वयंसेवकांनी शहरातील विविध भागात जाऊन गरजूपर्यंत फराळ पोहोचविला. आषाढी एकादशीच्या दिवशी एकही गरजू व्यक्ती उपाशी राहू नये या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. मंदिरात विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भक्ताप्रमाणेच आस्था रोटी बँकेचे स्वयंसेवक मात्र शहरातील उपेक्षित आणि गरजू बांधवांमध्ये विठ्ठल शोधत होते. गेल्या अनेक वर्षापासून आस्था रोटी बँक कोणताही गाजावाजा न करता 365 दिवस गोरगरीब, निराधार, रुग्ण, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि उपाशी गरजूंना मोफत अन्नदानाचे कार्य करीत आहे. ऊन, वारा, पाऊस असो अथवा कोणतीही परिस्थिती असो, अन्न वाया घालवायचे नाही आणि उपाशी कोणालाही ठेवायचे नाही या ध्येयाने हे सेवाव्रत अविरत सुरू आहे. आषाढी एकादशी निमित्त सिव्हिल हॉस्पिटल रुग्णालय बी ब्लॉक येथे आस्था रोटी बँकेतर्फे त्याचे विजय संचुरे आणि मित्र परिवार इथं दररोज अन्न वाटप करत असतात. पण आज आषाढी एकादशी निमित्त उपवासाचं फराळाचं मोठ्या प्रमाणावरती वाटप त्यांनी आयोजित केलेलं आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि खरंच त्यांचं अभिनंदन करतो, कारण सर्वश्रेष्ठ अन्नदान हे सर्वश्रेष्ठ आहे. आणि अशा एकादशी असो, कुठलाही सण असो, हे विजय संचुरे आणि आस्था रोटी बँकवाले सर्व त्यांचे मित्रपरिवार हे प्रत्येक सण, प्रत्येक दिवस या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण येतात, त्यांचे नातेवाईक येतात, त्या सर्वांच्या सेवेमध्ये घालवतात. हे खरंच कौतुकास्पद आणि अभिनंदनाची बाब आहे. आणि त्यांच्याविषयी किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि मी एवढं सांगू इच्छितो की काही वेळ ज्या वेळेला तुम्हाला आमच्याकडून काही लागेल सहकार्य, त्या सहकार्यासाठी मी सदैव तुमच्याबरोबर राहील.